नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहे की अनालिसिस उद्यासाठी काय असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं, सर आम्ही आता SIP आहे, म्युच्युअल फंड्स आहे, इन्व्हेस्टमेंट्स आहेत, नक्की काय करायला पाहिजे. तर माझं एक क्लिअर म्हणणं आहे सध्यासाठी की मार्केट आता ओव्हरऑल मार्केट खूप जास्त अंडर व्हॅल्यू आहे. तर अशा केसेसमध्ये तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट नका करू, पण तुम्ही SIP स्टार्ट करू शकता. तर या केसेसमध्ये जे लोक SIP काढत आहेत त्या लोकांचं माझं म्हणणं आहे की तुम्ही SIP या टायमिंगला इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केलं पाहिजे, कारण मार्केट ऑलरेडी खूप जास्त ओव्हर व्हॅल्यू म्हणजे ओव्हर सोल्ड झालेलं आहे. अशा केसेसमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला नेहमी अपसाइड रॅली बघायला मिळते, आणि जरी नाही झालं तरी पण तुम्ही इनकेस प्रत्येक एका केसेसमध्ये म्युच्युअल फंडचे युनिट बाय करताय. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओसाठी. सर्वात महत्वाचं म्हणजे उद्यासाठी काय करायला पाहिजे, आजच्या मार्केटबद्दल काय सांगायचं. आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की आज मार्केट ओव्हरऑल बघा, SGX निफ्टी खूप जास्त गॅपअप दाखवत होता, पण मार्केट आपलं तेवढं गॅपअप झालं नाही. पण पहिली जी 5 मिनिटाची कॅन्डल होती खूप जास्त मोठी बनली होती. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस पण ट्रेडिंग करताना अशा खूप मोठ्या कॅन्डल बनतात बघा. एक कॅन्डल बघा किती मोठी बनलेली, 200 पॉईंटची कॅन्डल बनली. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की ह्यांनी जो आपला एरिया आपण मार्क करून देतो, या दोन्ही एरियाला इंटरसेक्ट करून वरच्या साईडला क्लोज होत होती. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस एवढी मोठी कॅन्डल बनते ना, त्यावेळेस काय होतं की मार्केट मोस्ट ऑफ द केसेसमध्ये साईडवेज निघून जातं. एक लक्षात घ्या, या केसेसमध्ये मार्केटमध्ये आज काय झालं की मार्केटनी एक अपसाइड रॅली बनवली आणि या एरियापासून खाली पडलं. या केसेसमध्ये एक लक्षात घ्या, SMC ची कन्सेप्ट आहे की लिक्विडिटी स्वीप. तर मार्केट काय करतं, प्रिव्हियस हायज ब्रेक करून दाखवतं तुम्हाला, मार्केट हाय ब्रेक करून दाखवून मार्केट परत त्याच पॉईंट पासून रिव्हर्स करतं. आता जनरली उद्या ट्रेडिंग करताना तुम्ही काय करायला पाहिजे बघा, हा जो आजची जी केस आहे खूप रेअर केस आहे, जनरली कधीतरी बनते. मला वाटतं मे महिन्यामध्ये आणि मागे दिवाळीच्या केसमध्ये असे केसेस बनले होते, असे कॅन्डल्स बनल्या होत्या. अदरवाईज खूप रेअर केसेसमध्ये असे कॅन्डल्स बनतात. त्यामुळे अशा दिवशी एकतर ट्रेड करू नका, अदरवाईज खूप रिस्की ट्रेड आहे या पॉईंटला मार्केटला ट्रेड करणं. सगळ्यात महत्वाचं काय की मार्केटमध्ये उद्या ट्रेड करताना तुम्ही काय करता, उद्या ट्रेडिंग करताना मार्केटमध्ये हा जो पॉईंट हा खूप जास्त क्रुशियल राहील उद्यासाठी. या पॉईंटच्या वर तुम्ही बुलिश एंट्री बनवू शकता. मार्केट या पॉईंटच्या खाली बेरिश असायला पाहिजे तुम्ही. हेच महत्वाचं आहे निफ्टीमध्ये सुद्धा, बँक निफ्टीमध्ये सुद्धा. ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये पण ऑलरेडी बघा, या ज्या येलो कलरच्या लेवल आहेत आपण डिफाईन केलेलं तिथे, तर प्राइस या पॉईंटच्या वर बुलिश असणार आहे. आता बरेच दिवस हे एवढे जे एरिया आहे यावेळेस मार्केट ट्रेड केलेलं याच्यावर, याला काय करायला पाहिजे. तर एक लक्षात घ्या, या एरियामध्ये मार्केट तेवढ्या लिक्विडिटीनुसार तेवढ्या व्हॉल्यूमनुसार ऍक्टिव्हेट नव्हतं, त्यामुळे याला आपण स्किप करूया. आणि मार्केट या पॉईंटच्या खाली जे असेल, या मार्केट या पॉईंटच्या खाली बेरिश असणार आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आजच्या मार्केटवर जर बोलायला गेलं, मार्केट आज तुम्ही बघाल तर ऑप्शन चेन खूप जास्त बुलिश होती, निफ्टी आणि बँक निफ्टीची पण. बँक निफ्टी स्ट्रॉंग, खूप जास्त ओपन इंटरेस्ट स्ट्रॉंग होता बुलिशचा, पण मार्केट त्यानुसार वर होल्ड केलं. पण एक लक्षात घ्या, बँक निफ्टीनी जी मुवमेंट आहे ती रिव्हर्स मध्ये दाखवली, मार्केट तेवढं सस्टेन नाही करू शकलं. बऱ्याच स्टुडंटचं क्वेश्चन काय तर सर अशा केसेसमध्ये काय करायचं. एक आपण चेकलिस्ट मध्ये एक रूल सांगतो सगळ्या स्टुडंट्सला की जर तुमचं ऑप्शन चेन बुलिश आहे, बरोबर ना, पण तुमची जी प्राइस ऍक्शन आहे ती बेरिश बनत झाली, अशा केसेसमध्ये जोपर्यंत हा वरचा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत बुलिश नाही जायला पाहिजे. अदरवाईज अंटिल अनलेस की एखादा तुम्हाला रिटेस्ट चांगला मिळतोय किंवा कॅन्डलचा पॅटर्न बनतोय सपोर्टच्या केसेसमध्ये, अशा ठिकाणीच तुम्ही एंट्री असायला पाहिजे. अदरवाईज माझ्या हिशोबाने एंट्री नाही करायला पाहिजे. ठीक आहे, हे सगळ्यात जास्त महत्व. सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या मार्केटमध्ये की पेशन्स खूप महत्वाचं आहे. एक कोणत्या दिवशी ट्रेड करायचं आणि कोणत्या दिवशी ट्रेड नाही करायचं हे खूप जास्त महत्वाचं आहे. ज्या लोकांनी आज ट्रेड केला त्या लोकांचे लॉसेस झालेत, कारण मार्केटमध्ये आज कोणतीही गोष्ट परफेक्टली फॉलो झाली नाही. तो प्राइस ऍक्शन असू द्या, ऑप्शन चेन असू द्या, कोणतीही गोष्ट, सगळ्या गोष्टी ऑपोजिट रिॲक्ट केल्या. त्यामुळे काय की मार्केटमध्ये ज्या दिवशी अशा एक पहिली कॅन्डल बनती, जी पहिली 5 मिनिटाची कॅन्डल खूप जास्त मोठी बनती. इव्हन तुम्ही बघा, जर तुम्ही या कॅन्डलला बघाल ना, 1 मिनिटामध्ये सुद्धा दिसतंय मार्केटमध्ये 1 मिनिटाची कॅन्डल बघा किती मोठी बनलेली. पहिल्या 1 मिनिटामध्ये 9:15 पासून 9:16 पर्यंत ही कॅन्डल 22,386 पासून 22,480 म्हणजे 100 पॉईंटची फक्त एक कॅन्डल बनलेली आहे. विचार करा प्रीमियमचे काय हाल झाले असतील, प्रीमियम काय वाढले असतील, किंवा पुढचा जो प्रीमियम खाली पडला त्या केसमध्ये काय. तर या कॅन्डल्समध्ये फक्त जो कमवतो इन्स्टिट्यूशन कमवतो किंवा एखादा रेअर रिटेल प्लेअर कमवतो. नॉर्मली प्रत्येकासाठी या केसेसमध्ये कमवणं खूप मुश्किल होऊन जातं. तर एक लक्षात घ्या की या ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्स फॉलो करा. या लेवल्स तुम्हाला नेहमी ट्रेड देतात. मोस्ट ऑफ द केसमध्ये आज याच्या बेसवर पण तुम्हाला ट्रेड प्रॉपर नाही मिळाला, पण प्राइस ऍक्शन पण प्रॉपर नव्हती. त्यामुळे एका दिवशी स्किप करणं खूप महत्वाचं आहे. कोणत्या दिवशी ट्रेड करायचं आणि कोणत्या दिवशी नाही करायचं. कारण होतं काय लक्षात घ्या की आपण अशा दिवशी जे आपण 4 दिवस 5 दिवस पैसे कमवलेले असतात ते आपण एकाच दिवशी लॉस करतो. त्यामुळे डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे मार्केटमध्ये. डिसिप्लिन शिवाय काहीच नाही. तुम्ही किती हार्डवर्क करा, किती टाइम द्या मार्केटला, किती एनर्जी द्या, पण जर तुमच्या डिसिप्लिन नसेल तर अल्टिमेटली गोल्स तुम्हाला जे तुम्हाला रिझल्ट एक्सपेक्टेड आहे ते नाही मिळणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.